सावंतवाडी राजघराण्यातील भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार असलेल्या श्रद्धा राजे भोसले यांना आमदार दीपक केसरकर यांनी पक्ष बाजूला ठेवून आपली मुलगी समजून पाठिंबा द्यायला हवा होता, असं वक्तव्य सावंतवाडीत प्रचार सभेतून पालकमंत्री नितेश राणे यांनी केले। मात्र ते विरोधात लढत असले तरी त्यांचा छुपा पाठिंबा भाजपला आहे। अंदर की ये बात है, दीपक केसरकर हमारे साथ है। श्रद्धाताईंना मत म्हणजे दीपक केसरकर यांना मत, असे भर सभेत वक्तव्य करत नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली। पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये चव्हाण साहेब, मला दीपक केसरकर साहेबांचा फार आश्चर्य वाटलं, फार आश्चर्य वाटलं। अधिकारवाण्याने सांगतो, मला वाटलं सर्वात पहिलं कोण पाठिंबा देतील तर ते आमचे दीपक केसरकर साहेब पाठिंबा देतील, अशी माझी तरी भावना होती। कारण का जेवढ्या वर्ष मी त्यांना पाहतोय, त्यांचं राजकारण पाहतोय, त्यांचा राजकीय प्रवास पाहतोय, आता बरोबर असलो किंवा अगोदर विरोधात असलो तरी आम्ही जो काय त्यांचा प्रवास पाहिलाय ते प्रत्येक बाबतीमध्ये राजघराण्याच्या आशीर्वादाशिवाय पुढे काहीच बोलत नाही। तुम्ही बोलताना दिसले का कधी? नेहमी राजघराण्याचा आशीर्वाद बोलतात ना, मग आताच काय झालं नेमकं? आताच कुठे पाणी मुरलं? उलट त्यांनी बोललं पाहिजे होतं, श्रद्धाताई ह्या माझ्या मुलीसारख्या आहेत, माझी मुलगी आज नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून तिथे उभी आहे, म्हणून माझ्या घरातल्या मुलगीसारखी अगर श्रद्धाताई तिथे उभी असेल तर मी राजकारण हे बाजूला ठेवीन। एक निवडणूक माझ्या पक्षाच्या नावाने नाही लढलो तरी मी श्रद्धाताईंबरोबर उभा राहणार, ही भावना दीपक केसरकर साहेबांनी व्यक्त करायला पाहिजे होती। एक पण तुम्हाला सांगतो सगळ्यांना, किती दीपक केसरकर साहेबांनी उमेदवार उभा केला ना, त्यांचा पाठिंबा हा श्रद्धाताईंनाच आहे, हे मला चांगलं माहिती आहे, चांगलं माहिती, काय विषय नाही। आपापसात काय बोलतात, गपचूप काय बोलतात, आमची पण माणसं आहेत, आम्हालाही कळत आहे, आम्हालाही चव्हाण साहेबांनी पालकमंत्री बनवलंय, आमची पण यंत्रणा आहे। एवढ्या वर्षी पोलिसांच्या एवढा बरोबर काम केल्यानंतर आम्हालाही पोलीस माहिती आहे कशी यंत्रणा चालवायची असते, म्हणून हे बोललं तर चुकीचं ठरणार नाही की श्रद्धाताईंना मत म्हणजे दीपक भाईंना मत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। होऊन तर टाळ्या जोरात, शेवटी आपल्याला आहे छुपा पाठिंबा, काय विषय त्याच्यामध्ये? ये अंदर की बात है, दीपक भाई हमारे साथ है। मात्र नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। मी आजारी आहे, त्यामुळे मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करून दिशाभूल चुकीची आहे। कोणीही कितीही दिशाभूल केली तरी जनतेने फसवून जाऊ नये। मला जर मत घालायचं असेल तर धनुष्यबाणाला मत द्या, असे आवाहन नितेश राणेंच्या आरोपानंतर दीपक केसरकर यांनी केलं आहे। नाही, असं म्हणणं साफ चुकीचं आहे, कारण आमचं स्वतःचं पॅनल उभं आहे आणि केवळ मी आजारी आहे म्हणून त्याच्याबद्दल काही गैरसमज निर्माण करणं अत्यंत चुकीचं आहे। आमच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर हे अत्यंत सक्षम उमेदवार आहेत आणि मला जर खरोखर मत द्यायचं असेल, आजपर्यंत या शहराने मला खूप प्रेम दिलं, मला नेहमीच सर्वाधिक मताधिक्य हे शहरामधून मिळत राहिलेलं आहे आणि तुम्हाला खरोखर मला मत द्यायचं असेल तर आपण धनुष्यबाणाला मत द्यावं अशी मी कळकळीची नम्र विनंती करतो। कोणत्याही तऱ्हेने जर दिशाभूल झाली तर जनतेने फसून जाऊ नये। मी जरी आपल्याला भेटू शकत नसलो माझ्या तब्येतीमुळे तरी माझा पूर्ण पाठिंबा हा शिवसेनेलाच आहे, शिवसेनेच्या